प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. म्हणतात ना, होता सबके साथ है, यही सबके हालात है, बस नजरिये की बात है. तसंच तुम्ही एक्झामला जाण्यापूर्वी, माझी एक्झाम सुरुवातीला आहे, माझी एक्झाम लेट आहे, याचा माझ्या एक्झामवरती, माझ्या स्कोरवरती किती परिणाम होणार आहे, त्यापेक्षा जास्त परिणाम तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमची जी एक्झाम आहे ती कधी आहे, याच्यापेक्षा तुम्ही तिला कसं सामोरे जात आहे याच्यावरती तुमचा स्कोर अवलंबून असणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर अभियोग्यता चाचणी पाहता पाहता अगदी उद्यावरती येऊन ठेपली आहे. बऱ्याच जणांची एक्झाम आहे आणि एक्झामला जाताना एक भीती मनामध्ये असते. त्याचबरोबर जो काही व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केला होता की कशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवला पाहिजे, त्याच्या कमेंटमध्ये सुद्धा काही विद्यार्थी, काही शिक्षक लोक ॲक्च्युली ज्यांचं म्हणणं असं होतं की 120 मिनिटांमध्ये 200 क्वेश्चन्स वाचूनच होत नाहीत. सो त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे की टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं करायला पाहिजे आणि परीक्षेला सामोरं जाताना कुठल्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला ॲक्च्युली कमी स्कोअरकडे घेऊन जातील आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्ही फोकस केलं तर तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर ज्यांचा पेपर सुरुवातीला आहे त्यांना असं वाटेल की हे आमच्यासाठी थोडंसं आपण जे म्हणतो ना की नुकसान करणारी गोष्ट आहे, कारण पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टला माझा पेपर आहे, सो मला काहीच आयडिया नाही आहे, मीच पहिल्यांदा पेपर देणार आहे. आणि मग या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपल्याला असं वाटतं की फर्स्ट शिफ्टला आणि फर्स्ट बॅचला, फर्स्ट डेला पेपर हा हार्ड येतो. नंतर ज्यांचे पेपर्स असतात त्यांना तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या असतात. पेपरचं स्वरूप माहिती होतं, कुठले क्वेश्चन्स येतात ते माहिती होतं, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती झालेल्या असतात आणि त्यामुळे मग नंतर जे एक्झाम देतात त्यांचा स्कोअर चांगला येतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की मी फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला गेलो तर मग माझा पेपर मला हार्डच जाईल आणि तो कठीणच येईल आणि मला कुणीच काही सांगितलेलं नाही आहे किंवा माझ्या अगोदर पेपर देऊन येऊन कुणीच काही सांगितलेलं नाही आहे म्हणून मग तो माझ्यासाठी हार्ड असणार आहे किंवा ही गोष्ट माझ्यासाठी नुकसानकारक आहे. रिझन सांगते. जसं सुरुवातीलाच मी म्हटलं, ॲक्च्युली का कमेंटमध्ये ती लाईन मला आली होती आणि मला फार आवडली म्हणून ती मी यूज केली इथे. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपला नजरिया कसा आहे, दृष्टिकोन कसा आहे त्या गोष्टीकडे पाहण्याचा, याच्यावरती गोष्टी अवलंबून असतात. पहा, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल अज्ञानात सुख आहे असं म्हणतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जाण्याची आपल्याला भीती वाटत असेल आणि आपल्याला जर आपण कोणाला तरी विचारलं आणि समोरून सांगणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याला आणखी भीती घातली, म्हणजे अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ॲक्च्युली निगेटिव्ह आहेत, ॲक्च्युली भीती वाढवणाऱ्या आहेत, तर आपण तिथे जाण्याची हिंमतच करत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा आपल्यामध्ये जे काही स्किल आहे, आपली जी क्षमता आहे ती आपण कधीच ओळखू शकत नाही, कारण दुसऱ्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टींनी आपण आपल्या बाउंड्रीज सेट करतो. आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जाताय ना, ही तुमच्यासाठी बेस्ट गोष्ट आहे की तुम्ही कुठलीही भीती किंवा कोणीतरी, म्हणजे फर्स्ट डेला कोणीतरी पेपर देऊन येणार, मग ते म्हणणार की अरे पेपरला वेळ नाही पुरत, अरे पेपर फार लेंदी होता, अरे फार हार्ड मॅथ्स रिजनिंग विचारलेलं होतं, मग तिथे गेल्यानंतर काहीच सुचत नाही, सेंटरवरती हा गोंधळ होतो. हे सगळं जे काही आहे हे ऐकल्यानंतर तुमच्या मनातली भीती अजून वाढते. सो तुमच्यासाठी ही गोष्ट फायदेशीर आहे की तुम्ही सुरुवातीला जाताय. कारण 2019ला जेव्हा मी अभियोग्यतेचा पेपर दिलेला, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला मी पेपर दिलेला आणि मला त्याचा जाम फायदा झालेला. कारण तिथून बाहेर आल्यानंतर मुलांच्या खूप मिक्स्ड प्रतिक्रिया येतात आणि मग एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर मुलं जे सांगतात त्याने आपल्याला एक क्लॅरिटी मिळण्याऐवजी बऱ्याचदा आपण कन्फ्युजनमध्ये जाण्याची शक्यता असते. सो सुरुवातीला जरी पेपर असेल तरी तुम्हाला तो बेनिफिट आहे हे लक्षात ठेवा आणि नंतर जरी पेपर असेल तरी बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील. त्या गोष्टींमधून काय घ्यायचं हे ठरवून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवू शकता. त्यामुळे नंतर पेपर असला तरी सुद्धा तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे. सो नजरिया फक्त त्या गोष्टीकडे पाहण्याचा तुम्ही बदलला पाहिजे. दुसरा मुद्दा इथे हा येतो की जे एक्झाम देऊन येणार आहेत ते त्यांच्यापैकी सगळेच, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे लोक आहेत, ते तुम्हाला खरोखरच तिथला त्यांचा एक्सपिरियन्स ॲज इट इज प्रामाणिकपणे शेअर करतील याची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत ना. म्हणजे काही लोक पेपर देऊन आल्यानंतर जरी त्यांचे 30 प्रश्न राहिले असतील तरी ते समोरच्याला एनकरेज करतील की अरे माझे राहून गेले पण माझी ही चूक झाली होती,
तू ती चूक करू नकोस, तू पूर्ण पेपर सोडवू शकशील. पण दुसरा एखादा म्हणेल की माझे 30 प्रश्न राहिले, अरे तुझे तर 30 नाही, तुझे तर 60 राहतील. सो तुमचं मोरल डाऊन करण्याचा पण प्रयत्न होईल. सो तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की आजूबाजूची व्यक्ती तुम्हाला कशी भेटेल. त्यामुळे पहिली गोष्ट, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलणार आहात एक्झामला जाण्यापूर्वी. ठीक आहे, कारण हा फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय आत्तापर्यंत तुम्ही काय तयारी केली आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रॅक्टिस प्रॉपरली केलेली आहे, तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक रीड केलेत, तुम्ही मॉक टेस्ट दिलेले आहेत. हे सगळं जरी केलेलं नसेल, सिलेबस माहिती आहे, मागच्या 2 वेळेला जी काही एक्झाम झाली त्याच्यानुसार जे काही एक्सपिरियन्स आलेले, त्याच्यानुसार टॉपिक अभ्यासलेले आहेत, तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडंट आहात, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गैरसमज, फार मोठा गैरसमज, टाईम मॅनेज होत नाही. कारण एक कमेंट आली, मी परवा ज्यावेळेला सांगितलं की सगळे प्रश्न सोडवून होतात तुमचे 2 तासामध्ये, सगळे प्रश्न रीड करून होतात आणि सोडवून पण होतात. तर एका स्टुडंटनी कमेंट केली की मॅम, ChatGPTला हा क्वेश्चन विचारला की हे जे काही 200 क्वेश्चन्स आहेत 120 मिनिटांमध्ये रीड अलाउडची कमांड दिली तर ते पॉसिबल होत नाही. मग जर ॲपला ते पॉसिबल नाही आहे तर मग आपल्याला कसं काय पॉसिबल असेल? आपण ॲपला बनवले की ॲपने आपल्याला बनवले हे कळलं पाहिजे. माणसाने ChatGPT बनवलेला आहे, ChatGPTने माणूस बनवलेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला रीड अलाउड करता, म्हणजे मोठ्याने जेव्हा तुम्ही वाचताय त्यावेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला जास्त वेळ लागतो. म्हणजे जेवढ्या वेळेमध्ये तुम्ही 2 लाईन्स वाचून काढू शकता, तुमचं फक्त नजरेने जेव्हा तुम्ही रीड करत असता, मनातल्या मनात जेव्हा तुम्ही वाचत असता, तर 2 ओळी ज्या आहेत त्या तुम्ही जेवढ्या फास्ट वाचू शकता, तुम्हाला ज्यावेळेला मोठ्याने वाचायचं असतं तर तुम्ही त्या तितक्या फास्ट नाही वाचू शकत. तुम्हाला 10 ओळींचा जो वेळ आहे तो त्या 2 ओळींसाठी लागू शकतो. सो रीड अलाउड तुम्हाला तिथे करायचंच नाही आहे, बिकॉज दॅट इज नॉट अलाउड देअर. तुम्हाला मनातल्या मनातच वाचायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचं आणि आन्सर करायचं. ठीक आहे. सो टाईम 100% मॅनेज होतो. जे काही 2-2.5 लाख विद्यार्थी, मोर दॅन दॅट, जे काही विद्यार्थी एक्झाम देतात, जे काही शिक्षक एक्झाम देतात, त्या शिक्षकांनी असं तर नाही आहे ना की सगळेच्या सगळे 100% ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांचा पेपर म्हणजे त्यांनी कम्प्लिटली अटेम्प्ट नाही केला, सगळ्यांचेच 10 प्रश्न 15 प्रश्न 20-30 प्रश्न राहिलेत. नाही, तुमच्यासमोर कितीतरी उदाहरण आहेत ज्यांनी 200च्या 200 प्रश्न सोडवलेत. सो त्यांना मॅनेज होते, याचा अर्थ ही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे, तुम्हाला टाईम मॅनेज होऊ शकतो. आता टाईम मॅनेज का होत नाही आणि ChatGPTला पण ते का पॉसिबल नाही आहे याच्याबद्दल बोलूया. काही प्रश्न जे असतात त्या प्रश्नांना ॲक्च्युली पूर्ण प्रश्न वाचायची आवश्यकता नसते. आपण जर तो पूर्ण प्रश्न वाचत बसलो तर आपल्याला एका प्रश्नासाठी, म्हणजे तुम्ही जो वेळ देताय तेवढ्यात तुमचे 5 ते 6 क्वेश्चन सोडवून व्हायला पाहिजेत, पण तुम्ही त्या एका प्रश्नामध्ये वेळ देताय. कुठले क्वेश्चन्स असतात ते मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून 2 ते 3 क्वेश्चन्स सांगते तुम्हाला. पॉसिबल असेल तर मी बाजूला ते क्वेश्चन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो त्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्या बाबतीत तुम्हाला ती काळजी घ्यायची. जस्ट अ सेकंड. वर्ड स्वॅपचा क्वेश्चन जो आहे, आता त्या क्वेश्चनची जी काही म्हणजे क्वेश्चन जो फॉर्म केलेला असतो, जस्ट अ सेकंड, माझ्याकडे एक क्वेश्चन होता. ओके. आता तुम्हाला त्या क्वेश्चनसाठी एक डायरेक्शन दिलेली असते. ती डायरेक्शन काय असते? इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अ ग्रॅमॅटिकली करेक्ट अँड मिनिंगफुल सेंटेन्स is given with 4 words given in bold in each. Which of the following words should replace each other to form a meaningful and grammatically correct sentence? The meaning can be different from the one in question. तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला ऑलरेडी करेक्ट विधानं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये काही शब्द वापरलेले आहेत, तुम्हाला ते शब्द जे आहेत ते रिप्लेस करायचे, त्यांची जागा बदलायची आहे आणि त्याच्यातून जे सेंटेन्सेस तयार होतील ते मिनिंगफुल असतील. पण कदाचित जे ओरिजिनल सेंटेन्सेस होते त्याच्यापेक्षा त्याचा अर्थ वेगळा असू शकतो, पण ते शब्द जे आहेत ते करेक्ट बसले पाहिजेत. ठीक आहे. आता ही झाली फक्त सूचना.
त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन स्टार्ट होतो आणि त्या क्वेश्चनच्या खाली परत तुमचे ऑप्शन स्टार्ट होतात. मग ज्या वेळेला तुम्ही ऑप्शन्स पाहताय, ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चनकडे जस्ट पाहताय, तुम्हाला कळतंय की हा वर्ड स्वॅपचा क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत वर्ड्स. मग हे ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वरची डायरेक्शन वाचत का बसाल? जर एवढी डायरेक्शन वाचायची तर डेफिनेटली मला टाईम लागेल. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केला आहे, ज्याला माहिती आहे की मला वर्ड स्वॅपचे क्वेश्चन येऊ शकतात, त्याला स्क्रीनवरती क्वेश्चन दिसता क्षणी त्याला कळेल, न वाचता त्याला कळेल की हा क्वेश्चन वर्ड स्वॅपचा आहे आणि मला फक्त जो काही क्वेश्चन दिला आहे तो केअरफुली वाचायचा, त्यातले वर्ड्स मला कुठले रिप्लेस होत आहेत ते पाहायचं अँड देन मग ऑप्शननुसार ते रिप्लेस करायच्यात. यालाही आणखी तुम्ही इझी कसं करू शकता? तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे इथे जर पाहिलं तर ए आणि डी, म्हणजे एच्या ठिकाणी डी वाला वर्ड आणि डीच्या ठिकाणी ए वाला वर्ड, सीच्या ठिकाणी डी, डी आणि डीच्या ठिकाणी सी वाला. सो तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेत, जरी तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर लगेच येत नसेल तरी ऑप्शन जे दिलेले आहेत त्या ऑप्शननुसारच तुम्ही ते वर्ड स्वॅप करायला पाहिजेत, स्वतःच्या डोक्याने नाही करायचं. म्हणजे आता ऑप्शनमध्ये ए आणि डी दिलंय, सी आणि डी दिलंय, ठीक आहे. आपण काय करतोय, ए आणि डी दिलेलं असताना सुद्धा आपण ए आणि बीची जोडी शोधायला जातोय, म्हणजे एच्या ठिकाणी बी बसतोय का, बीच्या ठिकाणी ए बसतोय का. मग तुम्ही जर हे करत असाल, जर ऑप्शनमध्ये ते नसेल तर मग ऑब्व्हियसली तुम्ही वेळ वाया घालवताय. सो जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की ऑप्शन्सवरून बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सरकडे पोहोचावं लागतं. क्वेश्चनकडे न जाता ऑप्शनमधून पुढे तुम्ही प्रश्न सोडवायला सुरुवात करायला पाहिजे, त्यावेळेला ही टेक्निक लागू पडते. एवढं मोठ्या डायरेक्शन्स वाचायची गरज नसते, तिथे तुमचा टाइम सेव्ह होऊ शकतो. दुसरा एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेईन. हां, विधाने आणि निष्कर्षवाला जो क्वेश्चन असतो, त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला असतो, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले तरी विधानांमधून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष तार्किकपणे अनुसरतात ते ठरवा. आता पहा की ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चनमध्ये पाहताय एकही फ्रॉक पॅन्ट नाही, सर्व पॅन्ट शर्ट आहेत, ज्यावेळेला तुम्ही ही विधानं वाचते, तुम्हाला माहिती आहे की विधान आणि निष्कर्षाचा हा प्रश्न आहे, मग तुम्ही वरची जी इन्स्ट्रक्शन आहे, वरचा जो मोठावाला क्वेश्चन आहे, जी सूचना तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही का म्हणून रीड करत बसाल, त्याच्यासाठी तुम्ही का टाइम स्पेंड कराल. मग जे लोक त्याच्यासाठी टाइम घालवतात त्या लोकांना टाइम नाही पुरत. सो हे तुम्हाला कळलं पाहिजे की मला क्वेश्चन रीड करताना कुठे टाइम द्यायचा आणि कुठे टाइम नाही द्यायचा. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे, जस्ट अ सेकंड. मी फक्त एक्झाम्पल म्हणून 2-3 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सांगितलेत. असे खूप क्वेश्चन असतात, जसं पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. पॅराजंबलच्या क्वेश्चनमध्ये पण वरती इन्स्ट्रक्शन कदाचित मोठी दिलेली असू शकते, पण तुम्हाला तर माहिती आहे ना की पॅराजंबल करायसाठी तुम्हाला फक्त शोधायचं की सेंटेन्स, कुठलं सेंटेन्स कुठे आहे, कितव्या क्रमांकाचं आहे. मग ज्यावेळेला हे माहिती त्यावेळेला डिरेक्टली तुम्ही 5 जे सेंटेन्सेस दिले त्याचा क्रम लावायला घेतला पाहिजे, ना की त्याची इन्स्ट्रक्शन रीड करत बसा. त्याच्यानंतर आणखी याचे एक क्वेश्चन येतात तुम्हाला, कंपॅरिझनचे क्वेश्चन येतात. जिथे चिन्हांचा वापर केलेला असतो तिथे सुद्धा त्याची आवश्यकता नसते. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन येतो, आता मी वाचून दाखवते. जर ए गुणिले बी म्हणजे बी हा एचा पिता आहे, ए भागिले बी म्हणजे बी हा एचा मुलगा आहे, ए अधिक बी म्हणजे बी ही एची बहीण आहे, ए हॅशटॅग बी म्हणजे बीची ए ही पत्नी आहे आणि ए@b म्हणजे बी हा एचा भाऊ आहे, तर पी भागिले क्यू गुणिले r@s हॅशटॅग टी प्लस यूच्या संदर्भात टीचा क्यूशी संबंध काय आहे. आता एवढा प्रश्न मी मोठ्याने वाचला म्हणून मला इतका वेळ लागला. तुम्ही मनातल्या मनात वाचला तर याच्या निम्मा वेळ कदाचित लागेल, पण एवढं सगळं वाचायची आवश्यकता आहे का? ऑब्व्हियसली नाही. तुम्हाला फक्त काय शोधायचं आहे, पी भागिले क्यू गुणिले r@s हॅशटॅग टी प्लस यू, हे तुम्हाला इक्वेशन मांडून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला टी आणि क्यूचा संबंध काय येतोय तो फाइंड आउट करायचा आहे. याच्यातही तुम्हाला पी आणि क्यूचा संबंध आवश्यकता असेल तर, म्हणजे हे डायग्राम तुम्ही काढत असाल नातेसंबंधांची, त्या डायग्रामनुसार तुम्ही ते करणं अपेक्षित असतं. म्हणजे या गोष्टींसाठी तुम्ही तुमचा टाईम फार जर देत असाल तर ऑब्व्हियसली तुमचे सगळे प्रश्न सोडवून होणार नाहीत. सो या गोष्टींची काळजी घ्या. म्हणजेच काय, टाईम मॅनेज करताना काही क्वेश्चन्स जे आहेत ते पूर्ण वाचणे आवश्यक नसते.
जिथे आवश्यकता नाही आहे, जो पार्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही आहे क्वेश्चनमधला तो वाचू नका, कारण त्या टाईपची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. तुम्ही ज्यावेळेला फर्स्ट टाईम असं काहीतरी शिकताय त्यावेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला ते वाचावं लागेल, पण तुम्ही याच्यापूर्वी ते अभ्यासले आणि मग तुम्ही एक्झामला गेलाय, सो तिथे टाईम वेस्ट करू नका. क्लिअर आहे ही गोष्ट? आणि हे खूप क्वेश्चन्सच्या बाबतीत लागू होतं, फक्त एवढ्याच क्वेश्चन्सच्या बाबतीत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे की जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की राऊंडमध्येच पेपर सोडवा, 100% याचा फायदा होतो. जो तुमचा फर्स्ट राऊंड असेल, म्हणजे तुम्ही सुरुवात जेव्हा पेपर सोडवायला करताय आणि तुम्ही शेवटच्या क्वेश्चनपर्यंत जाताय त्यावेळेला अशा कुठल्याही क्वेश्चनमध्ये अडकून पडू नका जिथे फार मोठी आकडेवारी करावी लागेल, जिथे तुम्हाला फार जास्त विचार करावा लागेल, जे तुम्हाला माहिती नाही आहे, जिथे तुम्हाला रिस्क घेऊन आन्सर देणं गरजेचं आहे, अशा कुठल्याही क्वेश्चनमध्ये अडकू नका. फर्स्ट राऊंडमध्ये तुमची प्रायोरिटी, तुमचा प्रेफरन्स फक्त आणि फक्त तेच क्वेश्चन्स असले पाहिजेत ज्याचं आन्सर तुम्हाला 100% माहिती आहे. प्रश्न वाचता क्षणी मला आन्सर माहिती आहे, एक सेंटेन्स दिलंय, त्या सेंटेन्समधलं भाववाचक नाव कुठलं आहे विचारलंय, आन्सर लिहा कारण माहिती आहे, ते इझीवाला क्वेश्चन आहे. मराठीचे सगळे क्वेश्चन, जसं मी आधीच सांगितलं, मराठीचे सगळे क्वेश्चन्स फर्स्ट राऊंडमध्येच तुमचे झाले पाहिजेत. मानसशास्त्राचे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन, एखादा दुसरा जर सोडला तर ते तुमचे फर्स्ट राऊंडमध्येच झाले पाहिजेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे पण जे तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली आहे ते पण फर्स्ट राऊंडमध्ये झाले पाहिजेत. डायग्रामवरचे जे क्वेश्चन्स असतात ते झाले पाहिजेत. विधान निष्कर्ष इझी असतं ते झालं पाहिजे. इंग्लिशचे बरेचसे क्वेश्चन्स हे तुमच्या फर्स्ट राऊंडमध्येच झाले पाहिजेत. एका गोष्टीची काळजी घ्यायची की फर्स्ट राऊंडमध्ये जे मला 100% माहिती आहेत असे जे प्रश्न मी सोडवणार आहे, या प्रश्नांची संख्या माझी 100+ असायलाच हवी. कसा तुमचा स्कोर 130+ जात नाही ते आपण पाहूयात नंतर. मग फर्स्ट राऊंडमध्ये ज्या प्रश्नांची उत्तर मला 100% माहिती आहे, ज्या प्रश्नांची उत्तर माझी चुकणार नाही आहेत हे मला माहिती आहे, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात आणि ते प्रश्न तुमचे 100+ असायलाच हवेत आणि ते असतातच. भले तुम्ही या एक्झामसाठी स्पेसिफिकली अभ्यास केलेला नसेल, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामसाठी जरी अभ्यास केलेला असेल तरीसुद्धा तुमचे फर्स्ट राऊंडमध्ये जर या वेनी तुम्ही गेलात तर 100 क्वेश्चन्स बरोबर येतात. आणि हे जे 100 क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही सुरुवातीला सोडवत गेलेले असतात, काउंट करत बसू नका तिथे कृपा करून की माझा पहिला राऊंड झाला आणि मी पाहत बसले की इकडे जो टेबल आहे त्याच्यामध्ये 100 झालेत का, 100 रंगवलेले गोल दिसत आहेत का आणि 100 कोरे दिसत आहेत का. नाही, ऑन अन ॲव्हरेज मी 100 हा नंबर सांगते, तितके तुमचे झाले की तुम्ही 100% सेफ स्कोअरमध्ये जाताय. कारण नंतर उरलेल्या वेळामध्ये तुम्ही ज्या क्वेश्चनसाठी थोडी आकडेमोड करणं गरजेचं आहे, जिथे तुम्ही थोडासा वेळ देणं गरजेचं आहे, जिथे तुम्ही 50-50 कन्फ्यूज आहात 2 ऑप्शन्समध्ये, असे सगळे क्वेश्चन्स, आणि जिथे तुम्हाला रिस्क घ्यायची आहे ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अँड डेफिनेटली त्याच्यातले तुमचे 50% तरी बरोबर येतील. फारच ॲक्युरेसी खराब असेल तुमची 30% तरी बरोबर येतील आणि तुमचा स्कोअर तेवढा येईल. पण जर तुम्ही सुरुवातीपासूनच हा विचार करून करत असाल की नाही मला हा प्रश्न, म्हणजे मी 10 प्रश्न सोडवलेत, 11वा प्रश्न मला येत नाही पण मला हे सोडवल्याशिवाय पुढे जायचं नाही, मग शक्य नाही. मग तुम्ही पुढच्या अभियोग्यताची तयारी करा. खूप जे काही आहे ते प्रॅक्टिकली बोलते मी तुमच्याशी. अँड अगेन, निगेटिव्ह बोलणारी माणसं, निगेटिव्ह गोष्टी सांगणारी माणसं, हे पहा की एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगणारी व्यक्ती, तिथे काय रिस्क आहे हे सांगणारी व्यक्ती, आणि निगेटिव्ह बोलणारी व्यक्ती, तुमचं मोरल डाऊन करणारी व्यक्ती, याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे मी तुम्हाला स्पष्टपणे असं म्हणते की तुम्ही करेक्ट आन्सर जे तुम्हाला येत आहेत ते जर तुम्ही बरोबर सोडवत नसाल, ते पण जर तुम्ही चुकवत असाल, किंवा इझीवाले क्वेश्चन्स त्याच्या आन्सर्स तुम्ही देऊन येणार नसाल, ते जर तुम्ही सोडून देणार असाल तर तुमचा रिझल्ट नाही येणार. दॅट इज नॉट निगेटिव्ह टॉकिंग. हे मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडून काय चूक होऊ शकते. पण जर मी तुम्हाला असं म्हणत असेल की अरे तू कितीही प्रॅक्टिस कर, नाही होऊ शकत, तू 200 प्रश्न सोडवूच नाही शकत, ॲप नाही सोडवत आहे तर तू काय सोडवणार आहे, तू तर माणूस आहे, दॅट इज निगेटिव्ह टॉकिंग. तुम्हाला पेपरवरून आल्यानंतर जर कोणी भीती घालत असेल पेपरची, असं बोलून की नाही नाही यार खूपच हार्ड विचारत आहेत, गेल्या वर्षीचा पेपर सोपा होता, गेल्या वर्षी मुलांना मार्क्स मिळाले, तुम्हाला कमी मिळाले ना, सगळ्यांनाच कमी मिळतील, स्कोअर पण कमीच असेल, कट ऑफ पण कमीचा लागेल, कमी मार्क्समध्ये सिलेक्शन होऊन जाईल. सो नजरिया मी सुरुवातीलाच सांगितलं आणि अजूनही सांगते, तुमचा दृष्टिकोन काय आहे हे. आत्ता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येतात की
कुठल्या गोष्टींची फार जास्त काळजी घ्यायची. बी केअरफुल. कशाच्या बाबतीत? तुम्ही ज्या वेळेला एक्झामला जाणार आहात, एक्झाम हॉलला पोहोचल्यानंतर, सेंटरला पोहोचल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला खूप सगळे लोक भेटतील. ऑब्वियसली आपल्याला चर्चा करण्याचा मोह आवरत नाही, आपण चर्चा करतो. त्या चर्चेतून जर काही निगेटिव्ह समोर आलं, जस्ट इग्नोर. मी आत्तापर्यंत तयारी केली आहे, तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि एक्झाम हॉलमध्ये जा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळे डॉक्युमेंट्स जे पण तुम्हाला हॉल तिकीटवरती सांगितलेले आहेत, ID कार्ड वगैरे सगळं, तुमचा फोटो, पासपोर्ट साईज वगैरे सगळं सोबत घेऊन जा. पेन, तिथे तुमच्याकडून जे काही अंडरटेकिंग लिहून घेतलं जातं त्याच्यासाठी तुमच्याकडे पेन असला पाहिजे. तिथे अर्थातच तुम्हाला आकडेवारी करावी लागणार आहे, कच्चं काम करावं लागणार आहे, त्याच्यासाठीचं पेन असायला पाहिजे. तुमचा ID प्रूफ वगैरे सगळं सोबत ठेवा. तिथे गेल्यानंतर जर सेंटरवरती तुम्हाला काही अशा सूचना दिल्या ज्या कदाचित तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसतील, कदाचित ज्या तुमच्या मेंदूला पटत नसतील, ज्या कदाचित तुम्हाला असं वाटेल की असं कुठे असतं होय, असं आपण म्हणतो, असं काही होत असेल, वाद घालू नका. जस्ट त्यांनी जे सांगितलेलं आहे, लिसन इट, ते ऐका, जस्ट फॉलो इट. महिलांना सांगितलं, म्हणजे लास्ट टाइम असं झालं होतं, महिलांना सांगितलं तुम्ही मंगळसूत्र काढून ठेवा. आता तुम्ही तिथे वाद घालत बसणार, हे माझं सौभाग्याचं लेणं आहे, हे मी कसं काढून ठेवू, हे तर माझी संस्कृती आहे. अरे बाबा, त्यांना नाही पटत आहे, ते त्यांच्या रूल्समध्ये नाही आहे. कदाचित त्या रूल्समध्ये लिहिलेलं नसेल, पण त्यांच्या सेंटरचा तो रूल आहे, कारण खूप सगळे फ्रॉड होत आहेत, त्यांचं काहीतरी रिझन असेल. तिथे वाद घालत बसू नका. काही सेंटरला चप्पल अलाउड केली जात नाही, मोस्ट ऑफ द सेंटरला तर केलीच जात नाही. तुम्हाला बाहेर जर काढून ठेवायला सांगितली चप्पल, नका वाद घालू ना त्यांच्याशी. चप्पल बाहेर काढून ठेवा. वॉश नाही अलाउड केलं, फाईन. तिथे जी तुमची स्क्रीन आहे तिथे ऑलरेडी टायमर येतो. सो अशी तुमच्याजवळ कुठली गोष्ट असणं गरजेचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट एक पेन फक्त असायला पाहिजे. आतमध्ये ते ID प्रूफ वगैरे ते स्वतःच सांगतात तिथे गेल्यानंतर, त्यामुळे त्या गोष्टी तर ते अलाउड करणार आहेत. पाण्याची बॉटल त्यांनी अलाउड केली, ठीक. पाण्याची बॉटल ज्यावेळेला तुम्ही घेऊन जाताय त्याच्यावरती जे स्टिकर असतं, म्हणजे आपण बिस्लरीची वगैरे नेली तर ते जे वरचं जो पेपर असतं तो काढून टाकायला सांगतात. प्लेन बॉटल चालते. सो ती बॉटल तुम्ही, त्यांनी काढायला सांगितलं, नाही मी आत्ता तर 20 रुपयाची बॉटल घेतली, मी का कागद काढू याचा, मी नाही काढणार. नका वाद घालू त्यांच्याशी, कारण ही गोष्ट फक्त आणि फक्त तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तिथे बसताना, मग ती गोष्ट डोक्यातून नाही जात की ते मला असं बोलले, एवढे सगळे तिथं लोक होते, सगळेजण उभे राहिलेले, सगळे शिक्षक व्हायला आलेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी माझा अपमान केला. तो अपमान कुठेतरी मग आतमधून असा जळफळाट होतो आणि मग पेपरवरती लक्ष लागत नाही. सो ही गोष्ट टाळा. सांगतायत ना असं असं आहे बाबांनो, ऐका, सोडून द्या. ठीक आहे. दुसरा मुद्दा, तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक होतं. आता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही गेल्यानंतर लाईनला तुम्हाला उभं करतील, एकेकाचं बायोमेट्रिक होईल. आता तिथे गेलात, तुमच्या समोरच्या कॅन्डिडेटचा सगळा आई व्यवस्थित स्कॅन झाला, थंब स्कॅन झालं, सगळं झालं आणि तुम्ही बसलात आणि तुमचं मॅचच नाही झालं. घाबरगुंडी उडाली. असं कसं काय झालं, माझंच आधार कार्ड आहे, मीच तर आहे, मी ओरिजिनल तर आहे, मग माझं काय नाही मॅच झालं. आपले हातपाय लटपटायला लागतात. बिलकुल घाबरायचं नाही. मॅच नाही झालं ते तुम्हाला थोडा वेळ थांबायला सांगतील, बाजूला थांबून घ्या 5 मिनटं. जरी भीती वाटली, जरी असं वाटलं मनात, तो डाऊट येणं शक्य असतं की असं कसं काय झालं, का नाही मॅच झालं आणि नाहीच झालं तर काय, अशा खूप शंका येऊ शकतात मनात. जरी त्या शंका आल्या, तुम्ही ज्या पण कुठल्या देवाला मानत असाल, ज्याच्यावरती पण तुमची श्रद्धा असेल, तुम्ही नास्तिक असाल तर आईवडिलांवरती तरी आपली श्रद्धा असते. जस्ट किंवा तुमचा फ्रेंड जे कोणी तुम्हाला नेहमी साथ देतात, जस्ट त्यांना आठवा, जस्ट ईश्वराचं स्मरण करा आणि शांत राहा. परत तुम्हाला ते बोलवतील, परत बायोमेट्रिक करतील, डेफिनेटली त्यावेळेला मॅच होईल, व्यवस्थितपणे स्कॅन होईल. कधी कधी काही टेक्निकल इश्यू येतात, त्यामुळे आपला थंब व्यवस्थित स्कॅन होत नाही किंवा आय स्कॅन होत नाही आणि मग त्याच्यामुळे तिथे ते मॅच नाही झालं म्हणून दाखवतं. सो त्या गोष्टींनी घाबरून जाऊ नका. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही टेबलवरती बसणार आहात, अगेन हे सुद्धा होतं की त्यांनी सूचना दिलेल्या असतात की बाकी कुठले कीबोर्डचं बटन दाबू नका. ॲक्च्युली कीबोर्ड ॲक्टिवेट नसतोच, त्यावेळेला जोडलेला नसतो, पण तरीसुद्धा त्यांनी जर इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील कुठलंही बटन दाबायला जायचं नाही. त्या स्क्रीनवरतीच कीबोर्ड येतो आणि तिथे तुम्हाला कीबोर्डवरून डायरेक्ट पासवर्ड टाकायचा असतो, फक्त माऊस यूज करायचा असतो. स्टील तिथे बसल्यानंतर टेस्ट सुरू होण्यापूर्वी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की पासवर्ड टाकला टेस्ट सुरू झाली, असं नाही होत.
तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर खूप सगळ्या इन्स्ट्रक्शन्स येतात. मग आपल्याला वाटतं की काय कामाचे आहेत या इन्स्ट्रक्शन, वाचायची गरज आहे का, मी तर याच्यावरचा व्हिडिओ पाहून आले. नो, त्या इन्स्ट्रक्शन्स केअरफुली रीड करा. कारण तुम्ही जे व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल, जे मागच्या अभियोग्यता चाचणीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, शिक्षकांनी सांगितलेलं आहे, जे यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं आहे, जर त्याच्यातली एखादी इन्स्ट्रक्शन चेंज झालेली असेल, काहीतरी त्याच्यामध्ये बदल झालेला असेल, तर तो तुमच्यासमोर तिथे एक्झाम हॉलमध्ये येणार आहे. सो तुम्ही ते केअरफुली रीड करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते रीड करण्यासाठीच इन्स्ट्रक्शन्स असतात. डायरेक्ट नेक्स्ट करत जाऊ नका. आणि मग ते जेव्हा सांगतात की स्टार्ट करा तुमची टेस्ट, त्यावेळेला बरोबर ती टेस्ट स्टार्ट होते. शेवटी तुम्ही जरी सबमिट नाही करू शकलात टेस्ट, एंड टेस्ट नाही करू शकला, ते ॲटोमॅटिकली होते. पण शक्यतो आपण स्वतःहून करायची. ज्यावेळेला त्यांचं टायमिंग होईल त्यावेळेला टेन्शन घ्यायचं नाही. ॲटोमॅटिकली सगळं व्यवस्थित होणार आहे. बिलकुल निगेटिव्ह माइंडसेटनी जाऊ नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. स्वतःला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. लवकर जाऊन जरी तिथे बसलात, मेडिटेशन करा थोडं 5 मिनिटांसाठी. शांत राहा. डेफिनेटली तुम्ही मेहनत घेतली आहे, तुमच्या मेहनतीला यश मिळणार आहे. फक्त आणि फक्त ही आपल्या संयमाची परीक्षा आहे. तुम्ही तिथे बसल्यानंतर किती संयमाने पेपर सोडवताय, किती शांत डोक्याने समोर येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जात आहे, आणि कितीही अवघड प्रश्न आला, सलग 15 प्रश्न सुरुवातीचे नाही येत आहेत, सलग 15 प्रश्न स्किप करावे लागले, काहीही टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. 16व्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करा. पण पहिले 15 अवघड गेले म्हणजे माझा रिझल्ट गेला असं डोक्यात आणू नका. जेवढे सिलेक्ट झालेत, जेवढे जॉबला लागलेत, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. हे शेवटचं वाक्य असेल पण फार महत्त्वाचं आहे तुमचा कॉन्फिडन्स टिकवून ठेवण्यासाठी, तुमच्या मनातली भीती दूर करण्यासाठी. जेवढे लोक सिलेक्ट झालेले आहेत, जेवढे लोक जॉबला सध्या आहेत, ज्यांना जॉईनिंग मिळाली आहे, जे सध्या नोकरी करत आहेत, ज्यांनी अभियोग्यता दिलेली होती, त्या प्रत्येकालाच 180+ मार्क्स नाही आहेत, त्या प्रत्येकालाच 150+ मार्क्स नाही आहेत, त्या प्रत्येकालाच 130+ मार्क्स नाही आहेत. याच्यापेक्षा कमी स्कोर असणारे सुद्धा जॉईन झालेत, याच्यापेक्षा कमी स्कोर असणारे सुद्धा नोकरीला आहेत. सो मला 180 मिळालेच पाहिजेत किंवा तेवढे मिळाले तरच मी पास होईन, काहीही त्याची आवश्यकता नाही आहे. त्या गोष्टीचं टेन्शन तिथे घेऊ नका. तिथे फक्त एवढं कळलं पाहिजे, स्क्रीनवरती हा क्वेश्चन आला आहे, मला काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याचा आन्सर मला व्यवस्थितपणे द्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. MPSC वाले स्टुडंट आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. व्हिडिओज अभियोग्यताच्या मुलांसाठी मी घेऊन येते सध्या. त्याचं रिझन हे की खूप मुलांनी रिक्वेस्ट केलेली. मी पहिला प्लॅनचा व्हिडिओ टाकल्यानंतर मुलांनी खूप प्रतिसाद दिला म्हणण्यापेक्षा खूप क्वेरीज विचारल्या आणि त्यांच्यासाठी तो व्हिडिओ फार हेल्पफुल होता हे त्यांच्या प्रतिसादामधून, कमेंटमधून लक्षात आलं. आणि मग असं वाटलं की आणखी 1-2 व्हिडिओज त्यांच्यासाठी घेऊन येणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. असं नाही आहे की ज्यांचा पेपर फर्स्ट डेला आहे फक्त त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. पूर्ण एक्झामची प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यंत जेव्हा पण तुमची एक्झाम आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली फायदेशीर ठरेल. सो व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमची जर काही शंका असेल, अजूनही काही डोक्यामध्ये गोंधळ चालू असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बरेच विद्यार्थी पाहत आहेत पण तितके सबस्क्राईब करत नाही आहेत, बरेच शिक्षक पाहत आहेत पण अजूनही सबस्क्राईब करत नाही आहेत. सो जर हेल्पफुल वाटत असेल कंटेंट तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि तुमच्या परीक्षेसाठी, तुमचं भविष्य, तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या या उद्याच्या परीक्षेसाठी किंवा जेव्हा तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. 100% तुमचा स्कोर चांगला येणार आहे आणि तुम्ही सिलेक्ट होणार आहात. थँक्यू.